नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। राज्यातल्या वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलेलं आहे। महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट असल्याचं सांगत आरोग्य सचिवांनी चिंता व्यक्त केलेली आहे। ॲक्टिव्ह रुग्णांचं ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि आयसोलेशन बाबतीत सरकारी अधिकारी लक्ष देत नसल्याचंही केंद्रीय सचिवांनी म्हटलेलं आहे। तसंच वाढत्या कोरोना बाधितांची संख्या पाहता कंटेनमेंट झोन्सवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करा, ॲक्टिव्ह रुग्णांचं ट्रेसिंग वाढवा, अशा अनेक सूचनाही करण्यात आलेल्या आहेत। तसंच नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाऊन रुग्ण नियंत्रणासाठी किंवा कोरोना रोखण्यासाठी प्रभावी नसल्याचं सुद्धा या पत्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे। विविध राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर दिसतोय। राज्यातल्या 16 जिल्ह्यांमधला कोरोनाचा धोका वाढलेला आहे। 10 दिवसात 16 जिल्ह्यात 1000वर नवे रुग्ण आढळलेत। राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांमध्ये रोजच्या रोज 10,000हून जास्त रुग्ण आढळत आहेत। सोबतच मध्य प्रदेश, इंदूर, कर्नाटक, बंगळुरूमध्ये रुग्णवाढ झाल्याचं दिसतंय। चेन्नई, पंजाब आणि जलंधरमध्ये सुद्धा कोरोनाचा धोका आता आणखी वाढू लागलेला आहे। राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं केंद्रीय आरोग्य सचिवांनी आता पत्र लिहून राज्याच्या मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, केंद्रीय आरोग्य सचिवांनी हे जे पत्र पाठवलंय यामध्ये धोक्याच्या सूचना अनेक करण्यात आलेल्या आहेत। राज्यानं काय काय खबरदारी घ्यायला हवी त्याबद्दलची यामध्ये सूचना करण्यात आलेली आहे। सोबतच कोरोनाची दुसरी लाट आल्याचं देखील या पत्रात म्हटलंय। प्रशांत, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे अजिंक्य, महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि या लाटीचा सामना कसा करायचा या संदर्भातल्या काही सूचना केंद्र सरकारच्या वतीनं राज्य सरकारांना करण्यात आलेल्या आहे। पण महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय आरोग्य सचिव जे डॉक्टर हर्षल यांनी ज्या पद्धतीने या सूचना केलेल्या आहे त्यामध्ये राज्य सरकारची कान उघाडी देखील केलेली आहे। कारण की राज्य सरकार ज्या पद्धतीनं नाईट कर्फ्यू लावतंय, त्यानंतर संचारबंदी लावतंय, त्यामधून अधिकारी ज्या पद्धतीनं कार्यरत असायला हवे आणि प्रशासनाने ज्या पद्धतीनं तत्पर असायला हवं ते पाहायला मिळत नाही। अशा प्रकारची कान उघाडणी केंद्र सरकारने केली आहे। त्यांनी आता नवीन सूचना दिलेल्या आहेत। त्यामध्ये खास करून जर बघितलं, त्यांनी सांगितलंय की कंटेनमेंट झोनवरती जास्त लक्ष द्या, सोबतच जास्तीत जास्त तपासण्या करा, चाचण्या करा आणि जेही रुग्ण आढळतील, जेही कोरोना सकारात्मक रुग्ण आढळतील त्यांना कशा पद्धतीने उपचार करता येईल याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जे केंद्रीय आरोग्य सचिव आहेत त्यांनी दिलेली आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीनं राज्यामध्ये जर बघितलं, देशामधील जे 19 जिल्हे आहेत ज्यामध्ये सर्वाधिक कोरोना आहेत त्यामधले बहुतांश जिल्हे हे महाराष्ट्रातील आहे आणि त्याचमुळे या प्रकारचं पत्र जे आहे केंद्र सरकारच्या वतीनं लिहिण्यात आलेलं आहे। अजिंक्य, बिलकुल प्रशांत, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। पुढच्या एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची आहे। सचिन वाझे प्रकरणी आता नवी दिल्लीतही घडामोडींना वेग आल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी राजेश टोपे आणि एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे। यासाठी टोपे 6 जनपथवर दाखल झालेत, तर थोड्याच वेळात एकनाथ शिंदे देखील पोहोचतायत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची कालच बैठक झाली, त्यातही वाझे प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळालेली होती। त्यामुळे आता पवारांच्या निवासस्थानी ही बैठक होतीये। राजेश टोपे दाखल झालेले आहेत, तर एकनाथ शिंदे काही वेळातच पोहोचणार आहेत। प्रशांत आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, महत्त्वाच्या घडामोडी दिल्लीमध्ये घडतायत सचिन वाझे प्रकरणी, काय अपडेट याबद्दलची? बरोबर आहे, ज्या पद्धतीनं सचिन वाझे प्रकरणामध्ये आज दिल्लीत मोठ्या घडामोडी आहे। शरद पवार साधारणतः दुपारच्या वेळेस पोचतील आणि खास करून जर बघितलं
ज्या पद्धतीनं माहिती मिळते की ते प्रथमतः संसदेमध्ये येतील आणि त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी पोहोचतील। सध्याच्या घडीला राजेश टोपे जे आरोग्यमंत्री आहेत ते दिल्लीत पोहोचलेले आहेत आणि ते थेट शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती आहे। त्यानंतर राज्याचे सार्वजनिक काम जे मंत्री आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत पोहोचणार आहे। होऊ शकतं संध्याकाळी एकनाथ शिंदे, राजेश टोपे आणि शरद पवार किंवा शिवसेनेच्या इतर नेत्यांची देखील बैठक होण्याची शक्यता आहे। आज शरद पवार यांच्या जो कार्यक्रम आहे त्यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठकी असल्याचंही स्पष्ट होत आहे। त्यामुळे आजचा दिवस हा वाझे प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। शरद पवार यांची भूमिका ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक झाली, त्या बैठकीनंतर आज दिल्लीत ज्या रेग्युलर बैठकी होतात त्या बैठकीमधून काही नवीन पुढे येतं का हे पाहणं अजिंक्य अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घ्यायच्याच आहेत। एकीकडे दिल्लीमध्ये घडामोडी घडतायत तर दुसरीकडे राज्यात मुंबईत देखील याच संदर्भातल्या घडामोडी घडतायत। मुख्यमंत्र्यांसोबत गृहमंत्री देशमुख यांची बैठक काही वेळापूर्वीच संपलेली आहे। गृहमंत्री वर्षा निवासस्थानावरून निघालेले आहेत। सचिन वाझे प्रकरणाबाबतीत सद्यस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं समजतंय। तर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि अनिल परब हे अजूनही वर्षा निवासस्थानीच असल्याची माहिती मिळतेय। या बैठकीदरम्यान मुंबईच्या पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करायची का यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। तसंच जळगाव महापौर निवडणूक आणि कोरोना स्थितीवर सुद्धा महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे। सचिन वाझे प्रकरणी काही महत्त्वाच्या प्रशासकीय घडामोडी सुद्धा घडतायत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे आणि कायदा सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून माहिती घेतली। पण प्रश्न असा उपस्थित होतोय की मुख्यमंत्र्यांनी थेट पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून ब्रीफिंग का घेतलं नाही? मुख्यमंत्री मुंबईच्या पोलीस आयुक्तांवर नाराज आहेत का आणि ही नाराजी पोलीस आयुक्तांना भोवणार का अशी चर्चा सध्या मंत्रालयाच्या कॉरिडॉर्समध्ये सुरू असल्याची माहिती मिळतेय। या महत्त्वाच्या बातमीसंदर्भात अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। प्रफुल्ल, आता आपण बघतो आहोत की पोलीस आयुक्त जे आहेत मुंबईचे त्यांच्यावर मुख्यमंत्री नाराज आहेत की काय अशी जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे। काय नेमकी त्याबद्दलची माहिती? अजिंक्य, आपण आता पाहिलं जवळपास 1 तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही बैठक सुरू होती। त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, अनिल परब आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे या बैठकीला उपस्थित होते। साधारणतः 1 तास चर्चा जी आहे ती या सर्व नेत्यांमध्ये झाली आणि आताच थोड्या वेळापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख हे वर्षा निवासस्थानावरून बाहेर पडले। या ठिकाणी माहिती जी समोर येते आहे की गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस दलामध्ये ज्या पद्धतीनं बातम्या ज्या आहेत त्या बाहेर जात आहेत आणि काही बातम्या ज्या आहेत त्या पुरवल्या जात असल्याचा संशय जो आहे तो राज्य सरकारला देखील आहे। त्यामुळे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर देखरेख करण्याचं काम जे आहे ते राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर येते। कारण या सगळ्या बातम्या कोणीतरी पुरवत असल्याचा देखील संशय जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। या सगळ्या घडामोडीमध्ये सचिन वाझे प्रकरणाची सद्यस्थिती, अडचणी आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्तांबद्दलची भूमिका या संपूर्ण प्रश्नांवर चर्चा जी आहे ती या सर्व नेत्यांमध्ये झाली। आताच गृहमंत्री या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांची अजित पवार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक सुरू आहे। बिलकुल प्रफुल्ल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी खरंच होण्याची शक्यता आहे का याबद्दलची जोरदार चर्चा तर सुरूच आहे। काय नेमकं यामध्ये होतं हे देखील पाहावं लागणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी, सचिन वाझे यांच्या अटकेनंतर स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या गाडी संदर्भात रोज नवनवे खुलासे होत आहेत। 25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतल्या कार्मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी सापडल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचच्या CIUनं म्हणजेच क्राईम इंटेलिजन्स युनिटनं तपास सुरू केलेला होता। याच पार्श्वभूमीवर CIUचे प्रमुख सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातल्या साकेत कॉम्प्लेक्स इमारतीतलं CCTV फुटेज DVR सहित घेऊन गेले होते आणि धक्कादायक बाब म्हणजे सचिन वाझे यांची CIUची टीमच हे CCTV फुटेज घेऊन गेलेली होती। त्यामुळे आता हे CCTV फुटेज तेही सचिन वाझे हे राहत असलेल्या इमारतीचं फुटेज CIUच्या अधिकाऱ्यांनीच नेमकं का नेलं असावं? सचिन वाझे हे साकेत कॉम्प्लेक्स जे ठाणे इथं आहे तिथे राहतात।
27 फेब्रुवारीला साकेत कॉम्प्लेक्स इथं CIUचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओभाळ, पोलीस नाईक युवराज शेलार, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी देसले पोहोचले होते। CCTV फुटेज त्यांना हवं होतं। त्यांनी या संदर्भातली विचारणा सोसायटीला केली, पण लेखी दिल्याशिवाय काहीही करता येणार नाही असं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर या चौघांनी एका कागदावर लिहून ते सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिलं आणि 2 DVR CCTV फुटेज जप्त करून ते घेऊन गेले। पण हे DVR घेऊन जाण्याची नेमकी काय गरज होती? ते फुटेज कॉपी करून देखील नेता आलं असतं, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। काय नेमके हे सवाल उपस्थित होत आहेत त्यावर एक नजर टाकूया। वारंवार पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या दरम्यान झाला का? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, साकेत सोसायटीमधलं CCTV फुटेज नष्ट करण्यात आलेलं आहे का? तिसरा महत्त्वाचा प्रश्न, मनसुख हिरेन यांची गाडी माहितगारांनी चोरली का? जाणीवपूर्वक हा सगळा प्रकार घडला का? चौथा महत्त्वाचा प्रश्न, गाडीच्या वापराबाबत मनसुख हिरेन यांना अंधारात ठेवलं गेलं का? पाचवा महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या प्रकरणाबाबत मनसुख हिरेन यांना काही गुपितं, काही सिक्रेट्स कळली होती का? सहावा प्रश्न, हिरेन यांची हत्या हे सगळे पुरावे लपवण्यासाठीच केली गेली आहे का? अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित होत आहेत। सातवा महत्त्वाचा प्रश्न, दोन्ही गाड्या या सचिन वाझे यांच्याशीच संबंधित कशा काय आढळतात? आठवा प्रश्न, त्या रात्री गाडीमध्ये सचिन वाझे देखील होते का? नववा महत्त्वाचा प्रश्न, या कटात पोलीस दलातले आणखीही कोणी कर्मचारी किंवा अधिकारी गुंतलेले आहेत का? काही राजकीय नेत्यांचाही या सगळ्या प्रकरणामध्ये हात असू शकेल का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। आणखी एक अनुत्तरित प्रश्न, सगळे धागेदोरे ठाण्यातच नेमके कसे काय पोहोचतायत? या सगळ्या प्रकरणांच्या बाबतीत तपास यंत्रणांना, NIA, ATSला या सगळ्यांना या बाबतीतला तपास करावा लागणार आहे। नेमकं सत्य याबद्दलचं काय आहे हे उलगडून घ्यावं लागणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अजित मांढरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजित, अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत, ज्या प्रश्नांची उत्तर अजूनही मिळू शकलेली नाहीयेत। मात्र या सगळ्या धागेदोरे जितके आतापर्यंत जे मिळालेले आहेत ते हेच सांगतायत की काही ना काही ठाण्यामध्ये हा सगळा प्रकार शिजलाय की काय? सगळं याबद्दलचं जे गूढ आहे ते तिथंच येऊन थांबतंय की काय? काय नेमकी याबद्दलची सध्याची माहिती मिळतेय? काही गूढ अजूनही उकलण्याचा प्रयत्न होतोय का? उकललं जाते, उकलण्याच्या मार्गावर देखील आहे। मात्र हे गूढ जे आहे हे कशाकरता निर्माण करण्यात आलं होतं, याच्यामागे उद्देश काय आहे हे अजून कोणत्या यंत्रणेला कळायला नाही। कारण जर आपण पाहिलं तर स्वतः CIDची टीम 27 फेब्रुवारीला सचिन वाझे राहतात इमारतीमध्ये CCTV फुटेज घेऊन जातात। म्हणजे जर आपण पाहिलं तर जो तपास अधिकारी आहे त्याच्याच इमारतीचं फुटेज घेऊन जातात तिथं। नंतर ते फुटेज जेव्हा NIAच्या हाती लागतं त्यावेळी तो DVR जो आहे तो पूर्णपणे डॅमेज केलेला असतो, म्हणजे ते फुटेज मिळू नये NIAच्या टीमला। याच्याकरता पूर्णपणे तयारी करण्यात आली होती आणि अतिशय प्लॅनिंग। अजित, तुम्हाला थांबवतोय, तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये। पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क आपण साधूया। पण आपण बघतो आहोत या सगळ्या प्रकरणामध्ये न्यूज 18 लोकमतनं हे सवाल उपस्थित केलेले आहेत। हे सवाल काय आहेत हे आपण बघितलं। या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत। अजित पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजित, गूढ नेमकं केव्हा उकलेल? अजूनही कोणी यामध्ये सामील असण्याची शक्यता व्यक्त होतीये का? अजिंक्य, खरं तर हे गूढ जे आहे ते उकललेलं आहे, पण हे गूढ एवढं सगळं कशाकरता निर्माण करण्यात आलं होतं ह्याचा मात्र अजून शोध लागलेला नाहीये। कारण का ह्याच्या मागे उद्देश काय होता एवढं सगळं करण्यासाठी? एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी हे सगळं प्लॅन केला, हा सगळा कट रचला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्या कशा करता हे मात्र अजून NIAला हाती लागलेलं नाहीये। पण जर आपण पाहिलं तर याची सगळी शक्यता लक्षात घेऊन हा सगळा प्लॅन आखला गेला होता की आपण जे करतोय त्यानंतर तपास यंत्रणा येणार, या सगळ्या गोष्टी तपासणार आणि आपण कुठेतरी फसू नये, न्यायालयामध्ये आपल्या विरोधात सक्षम पुरावे मिळू नये, याकरता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने नष्ट केल्या गेल्या। त्याच्यामध्ये
जो मृत्यू आहे तो देखील आपण पाहिलं की मनसुख हिरेन ह्याचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे एकही पुरावा मागे कुठला सोडलेला नाही आहे. जर तुम्ही जर इमारतीचा भाग घेतला साकेतच्या तर तिथले DVR जे आहेत ते रियाजुद्दीन सिद्दीकी हे जे CIUचे अधिकारी आहेत त्यांनी तिथून नेलं. त्यांनी तर लेटर दिलं इमारतीला की आम्हाला तपासा करता पाहिजे आणि त्यानंतर ते जे फुटेज जे DVR आहेत ते रियाजुद्दीन काजी जे आहेत ते घेऊन गेले. पण नंतर जेव्हा NIAला हे फुटेज मिळालं त्यावेळी तो DVR जो डॅमेज होता. मग CIUने हे डॅमेज केलं का, रियाजुद्दीन काजी यांनी डॅमेज केलं का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जर तपास यंत्रणांनी फुटेज जप्त केलेलं आहे ते ऑन रेकॉर्ड घेतलं होतं का, या सगळ्या गोष्टी ज्या त्या तुम्ही तपासल्या होत्या का, मग त्या दुसऱ्या यंत्रणाकडे तपास गेलेला आहे, मग त्यांना डॅमेज वस्तू कशा काय मिळाल्या, मग ह्यांनी जेव्हा ते फुटेज घेतलं होतं त्यावेळी ते डॅमेज होतं का, अशा विविध आता याच्यामध्ये गोष्टी आणि प्रश्न समोर आलेले आहेत. त्यामुळे अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण हे बनत चाललेलं नाही तर बनवलं जात आहे, जेणेकरून तपास यंत्रणा ज्या आहेत त्या विविध मार्गांनी त्या चक्रावून जातील आणि त्यांचा तपास काही अंशी येऊन थांबेल, जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. न्यायालयामध्ये सगळ्या गोष्टी आपण प्रूव्ह करू शकू. न्यायालयामध्ये आपल्या विरोधात कोणतेही सक्षम पुरावे नसतील. या सगळ्या गोष्टीची पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे. बिलकुल अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स देखील आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. हे गूढ आता लवकरच उकळणार आहे, कारण काही महत्त्वाचे धागेदोरे आता तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत. या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा. इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. एका ब्रेकसाठी थांबूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. कहर आता आणखी वाढू लागल्याचं दिसतंय. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणं, मास्कचा वापर न होणं, या सगळ्यामुळेच कोरोना रुग्णवाढीचा चढता आलेख काही खाली येण्याचं नाव घेत नाहीये. 24 तासात बुलढाण्यामध्ये 567 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ माजलेली आहे. बुलढाण्यातली कोरोनाची आकडेवारी आपण तालुकानिहाय पाहतो आहोत. अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडवला जातो आहे. ठिकठिकाणी गर्दी होताना दिसतेय. लोक अजूनही मास्क व्यवस्थित लावत नाहीयेत, सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीयेत आणि या सगळ्या कारणांमुळेच कोरोनाचा हा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते की काय, हेच या आकडेवारीवरनं म्हणता येऊ शकेल. देशातली कोरोना बाधितांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारण गेल्या 24 तासात देशात 24,000 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे, तर 20,191 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. देशातला कोरोना बाधितांचा एकूण आकडा आता 1,14,00,000 गेलेला आहे. राज्यातलाही कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाहीये. सोमवारी राज्यात दिवसभरात 15,051 कोरोनाबाधित नव्यानं आढळलेत, तर 48 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यातल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 1,30,000 गेलेली आहे. राज्यातला कोरोना बाधितांचा मृत्यूदर आता 2.27% इतका झालाय. त्यामुळे आता सर्वांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता सोमवारी राज्य सरकारनं नवे आदेश लागू केलेले आहेत. यात कार्यालयांमध्ये 50% उपस्थिती संदर्भातला महत्त्वाचा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. तर लग्न समारंभात केवळ 50 लोकांचीच मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. अंत्यसंस्काराच्या वेळेला फक्त 20 जणांची परवानगी असणार आहे. हे सर्व नियम 31 मार्चपर्यंत लागू असतील. कोरोना पसरू नये यासाठी आता गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जात आहे. मास्क न घालणाऱ्यांवर तसंच कोरोनाचे इतर नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. आता मुंबईतली बातमी बघूया. मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. सोमवारी मुंबईत 1,712 जणांना कोरोनाची लागण झाली, तर उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईमध्ये सध्या 32 कंटेनमेंट झोन्स आहेत. 217 इमारती सील करण्यात आलेल्या आहेत. मात्र मुंबईकरांमध्ये कोरोनाची काहीही भीती दिसतच नाहीये. दादरच्या भाजी मार्केटमध्ये सकाळच्या वेळेला खरेदीसाठी तुफान गर्दी बघायला मिळाली.
कोरोनाचा मुंबईकरांना विसर पडलाय की काय, असंच या दृश्यांकडे बघितल्यावर म्हणावं लागेल। मुंबईत 1712 नवे कोरोनाबाधित रुग्ण कालच्या दिवसात आढळलेले होते। 4 जणांचा मृत्यू देखील झालेला होता। मात्र ही स्क्रीनवरची दृश्य आपण बघतो आहोत। दादरच्या भाजी मार्केटमधली ही दृश्य आहेत। ही दृश्य बघितल्यानंतर मुंबईकरांना कोरोनाचा विसर पडलाय की काय, असंच वाटताना दिसतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, ही भाजी मार्केटमधली दृश्य कोरोनाचा विसर पडलाय की काय मुंबईकरांना हेच दर्शवणारी आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, जर आपण गेले काही दिवस पाहिलं तर मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी ही सातत्यानं वाढताना आपल्याला दिसली आहे। आता तर ती 2000च्या जवळपास जाऊन पोहोचलेली होती। परवाच्या दिवशी आपण जर बघितलं तर 1900 पेक्षा जास्ती कोरोनाचे रुग्ण, नवीन रुग्ण आढळून आले होते। आजचा जर आकडा बघितला आपण तर 1712 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले। मृत्यू दर जरी कमी असला तरी कोरोनाच्या नवीन रुग्णांची वाढती संख्या ही झपाट्यानं त्याच्यामध्ये वाढ होताना दिसती आहे। परंतु मनसेला मात्र ही सगळी आकडेवारी फुगवलेली आहे असं वाटतंय। मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। संदीप जी, आज सकाळी तुम्ही ट्विट केलंय की ही आकडेवारी जी आहे ती आकडेवारी खरंच वाढते की सरकारचं कोरोनावर की कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे? माझा बेसिक प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या राज्याला लागून जे राज्य आहेत, गोवा असेल, गुजरात असेल, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, या राज्यात आकडेवारी वाढत नाही। कोरोनाला काय बाउंड्रीज कळायला लागल्या का? की आता सिंधुदुर्ग पर्यंत जायचं, पुढे गोवा चालू होतो तिकडे जायचं नाही, दीव दमण पर्यंत जायचं, आता गुजरात चालू झालं आता पुढे जायचं नाही, इथे सोलापूरच्या पुढे कर्नाटक चालू होतं आता तिकडे जायचं नाही। महाराष्ट्राची बाउंड्री काय कोरोनाला ठरवून दिली आहे का? महाराष्ट्र जर पसरायचा असेल तर त्याला काही जॉग्राफिक कंडिशन नाही आहे ना काही, तो कुठेही पसरायला पाहिजे। मग तो स्टेटच्या बाहेर का जात नाही? स्टेटमध्येच कसा वाढतोय आपल्या इथे? थेट आरोप आहे की ही सगळी आकडेवारी खोटी आहे। माझ्या आरोपापेक्षा याची उत्तर सरकारने दिली पाहिजेत ना। रादर माध्यम म्हणून ही प्रश्न तुम्ही सरकारला विचारले पाहिजेत की बाकीच्या राज्यात का होत नाही, आपल्याच राज्यात का होतोय। ह्याचं जे टास्क फोर्सचे जे शहाणे डॉक्टर आहेत ना सगळे, ह्यांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे ना। मुळात विषय असा आहे की लॉकडाऊन करून आतापर्यंत त्याची आकडेवारी कमी झाली आहे, वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालंय का? मागच्या 23 मार्चला 500 रुग्ण होते तेव्हा आपण पहिल्यांदा लॉकडाऊन केलं। एप्रिलची आकडेवारी काय होती, मेची आकडेवारी काय होती, जूनची आकडेवारी काय होती, ती कमी झाली का लॉकडाऊन केल्यानंतर? नाही झाली। मग लॉकडाऊनची भीती लोकांना का दाखवताय? तुमचे जे काय घाणेरडे धंदे बाहेर येत आहेत हे लपवण्यासाठी या कोरोनाचा वापर होतोय का? कोरोनाचा राजकीय वापर केला जातोय असं तुमचा थेट आरोप आहे? माझा आरोप नाही, ही सत्य परिस्थिती मांडतोय मी जे प्रश्न विचारतोय ना यातला सत्य परिस्थिती बाहेर येते। हे प्रश्न कोणीतरी सरकारला विचारायला पाहिजे। लपवू पाहतंय सरकार असं तुमचं म्हणणं आहे? काय जे आता तुम्ही जे सगळे दाखवत आहेत, सरकारचे काय धंदे बाहेर येत आहेत, ह्यांचे पोलीस एक्स्टॉर्शनिस्ट सारखं वागतायत, हे सगळे धंदे बाहेर येत आहेत, त्यामुळे लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळे धंदे चालू आहेत। बरं मला एक सांगा की जेव्हा रुग्ण कमी होतात तेव्हा आदित्य ठाकरेंचा वरळी पॅटर्न आणि त्या चंगू मंगूंचा धारावी पॅटर्न, दोन आदित्य ठाकरेंचे वॉर्ड ऑफिसर, आणि जेव्हा आकडे वाढतात तेव्हा लोक बेजबाबदार, असं कसं होऊ शकतं? कोणीतरी एकाने जबाबदारी घ्या ना, चांगल्याची पण आणि वाईटाची पण। चांगल्याची जबाबदारी सरकार घेतं आणि वाईटाची जनतेवर टाकता। बरं लोकांचे जे हाल होत आहेत सध्या, नोकरी नाही, शाळेची फी नाही, नंतर तुमची वीज तोडणी जबरदस्तीने करतायत। मग जर तुम्ही सगळ्या गोष्टी 50% आणता मग टॅक्स पण 50% आणा, तो का 100%? वीज जोडणी का, विजेची बिलं का 100%, ती पण 50% आणा। तर संदीप देशपांडे थेट आरोप करतात की शासन जाणीवपूर्वक जे काही प्रकरणं बाहेर येत आहेत किंवा लोकांचा असंतोष जो वेगवेगळ्या माध्यमातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय तो दडपण्याचा। बिलकुल काही गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी यावेळेला केलेले आहेत। प्रणाली, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। यानंतर आता थेट आपण नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेकडे जाऊ। असं कोण बोलतं का? तुम्हाला काल लग्नासाठी इंटरव्ह्यू देत होता तो? ते आता कोणतरी काय संध्याकाळी फोन आले असतील, आमच्याकडे पण आहे मुलगी, लग्न करता काय? असं कोण बोलतं का? परिषदेकडे आपण येऊया, मात्र आपण त्यापूर्वी एक ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे। ब्रेक घेऊया आणि लगेच परत येऊया। बघत रहा न्यूज 18 लोकमत।
आजार वाढले तर संरक्षण देखील वाढणं जरुरी आहे. म्हणूनच आम्ही बनवले नवीन आतापर्यंतचा सर्वोत्तम डेटॉल. हा व्हायरस आणि बॅक्टेरियासह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो. देतो उच्चतम TFM शक्ती आणि ताजा स्पर्श. डेटॉल, बी 100% शुअर. आवश्यक कागदपत्र मिळाल्यावर 24 तासात कर्ज. दररोज 100-200 रुपये भरून कर्ज परतफेडीची सुविधा देणारी एकमेव संस्था. 10 लाख सभासदांचा विश्वास. श्री रेणुका माता मल्टीस्टेट. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. कावेरी मेहंदी कोण हातावर चढेल प्रेमाचा गहिरा रंग. हात हे बऱ्याच जबाबदाऱ्या निभावतात. काही मातीतून सोनं उगवतात तर काही अनामिक नातं निभावतात. कधी मुलांसोबत मूल होऊन जातात तर काही माता बनून ममतेचा वर्षाव करतात. आणि या सर्व हातांच्या संरक्षणाची जबाबदारी निभावतो डेटॉल, जो देतो संरक्षण 100 आजार पसरवणाऱ्या जंतूंपासून. डेटॉल, बी 100% शुअर. ब्रेकनंतर थेट नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेकडे जाऊया. नोटीस पाठवण्याच्या धमक्या आम्हा लोकांना देण्याचा प्रयत्न करताय का? आणि धमकी नेमकं कोणाला देताय? आमची पार्श्वभूमी, आमचं शिक्षण, ह्या गोष्टी सांगण्यासाठी आम्ही राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये नाही आहोत. म्हणून अशा पद्धतीच्या नोटिसांना आम्ही बिलकुल भीक घालत नाहीत. आम्हाला एवढंच माझं आव्हान आहे, आमचं आव्हान आहे की आम्ही जी माहिती तपास यंत्रणाला देव पाहतोय किंवा आम्ही जी माहिती काल मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये दिली ती तपास यंत्रणांनी तपासावी किंवा ती माहिती त्यांनी चेक करावी. आणि मला जी माहिती द्यायची आहे ना, मी तपास यंत्रणाला देईन. ह्यांना कशाला देऊ? हे कोण आहेत जेणेकरून हे सगळे पुरावे नष्ट करतील? म्हणून आमच्याकडे असलेली माहिती ही मी तपास यंत्रणांना निश्चित पद्धतीने देणार. आणि ती तपास यंत्रणांनी माझी मदत मागितली तर मी त्यांना देणार. ह्यांना देण्याचं माझं काय बांधिलकी नाही आहे ना. कारण का माझ्या देशाविरुद्ध, माझ्या राज्याविरुद्ध कोण कारवाई अशा पद्धतीच्या बाबती करत असेल तर मला बोलण्याचा माझा अधिकार आहे. नागरिक म्हणून आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आहे. म्हणून ही माहिती तर मी तपास यंत्रणांपर्यंत मी पोचवणार त्यांनी मागितली तर. म्हणून या सगळ्या पद्धतीच्या हे आम्हाला ते अशा पद्धतीच्या नोटिसेसची धमकी देण्यापेक्षा, आणि पार्श्वभूमी विचारतायत ना की अशा पद्धतीचे खुनाचा आणि एक्स्टॉर्शनचे आरोप आहेत. मी त्यांना परत सांगतो, वरुण सरदेसाईंना आणि त्यांच्या परिवार मंत्र्यांना, 39 वर्ष आम्ही सगळेजण बाळासाहेबांची सेवा करत होतो. सगळे अंडेपिल्ली आम्हा लोकांना माहिती आहेत. आमचं तोंड उघडायला लावाल तर मग रमेश मोरे प्रकरण पण आम्ही काढायचं का? सोनू निगम प्रकरण काढायचं का? किंवा हल्ली झालेलं चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी पण विषय काढायचा का? त्याची अगर तुमची तयारी असेल तर बोला ना आमच्या विरुद्ध, नोटिसेस पाठवा. आम्ही काय कोणाचं काय घाबरत नाही. आम्ही देशासाठी, राज्यासाठी जे काय करतोय, आमचा पक्ष आणि आम्ही सगळेजण, आम्हाला ह्या मनसुख हिरण प्रकरणामध्ये, ह्या सचिन वाझेच्या प्रकरणामध्ये त्यांनी सत्य बाहेर आलं पाहिजे आणि ते सत्य तपास यंत्रणापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आमची असेल. सर, काल त्यांनी आणखी एक मागणी केली की राणे कुटुंबियांकडनं आम्हाला धोका आहे, त्यामुळे संरक्षण द्यावं. आता त्याचे नातेवाईकच मुख्यमंत्री आहेत, त्यांनी द्यावं. संरक्षण मिळालं आहे ना. त्यांनी काहीतरी बोलू, एक हवालदार आहे, हे आहे, ते आहे. पण ते संरक्षण आमच्यामुळे आहे की जो अधिकाऱ्यांना त्रास दिला जातो, टेंडरसाठी फोन केले जातात, विविध आमदारांवर दबाव टाकले जातात, ह्यासाठी आहे की आमच्या विरुद्ध, हे त्यांनी सांगावं. म्हणून उगाच हे आपल्या पद्धतीचे आरोप आणि उगाचचा टाइमपास करण्यापेक्षा, आणि तुझं लग्न होत नाही आहे ना तर शादी.com वर जा. त्याच्यासाठी पत्रकार परिषद कशाला घेतोय? सगळा बायोडाटा सांगतोय आजोबापासून. तिथे जा, लगेच काहीतरी उद्या सगळी स्थळं आली असतील संध्याकाळपर्यंत. ते तुम्हाला सरळ म्हणतात की 7 दिवसात तुम्ही माफी मागावी, नाहीतर आम्ही क्रिमिनल डिफेमेशन फाईल. म्हणजे धमकी देत आहेत की तुम्ही तुमच्याकडे असलेली खरी माहिती ही तपास यंत्रणापर्यंत पोचवाल
तर आम्ही तुमच्या विरुद्ध नोटीस काढू, तुमच्याकडे कोर्टाचा दबाव टाकू. ते का सांगत नाही की सचिन वाझेला ओळखतात की नाही, सचिन वाझेशी बोललेत की नाही, सचिन वाझेंबरोबर त्यांचा फोन झाला की नाही, ह्याच्याबद्दल कुठलीच माहिती दिली नाही. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने तुम्ही आमच्याबद्दल खरी माहिती बाहेर सांगितलीत तर आम्ही तुमच्यावर कोर्टाचा दबाव आणू, केसेस टाकू, नोटिसेस टाकू. हे आता अशा पद्धतीने सुख्या धमक्या आहेत. म्हणून आमच्या कुटुंबियाबरोबर बद्दल परत कुठल्याही पद्धतीच्या अशा पद्धतीचे खालच्या पातळीचे आरोप किंवा वक्तव्य केले तर जशी ही नावं घेतली ती सगळ्याची सगळे डिटेल सकट अजून एक पत्रकार परिषद होईल आणि मग बघू हे लोक कसं महाराष्ट्रामध्ये फिरतात. महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा डाव सध्या केला जातोय आणि त्यासाठीच अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत असंही त्यांनी काल म्हटलं. आता सचिन वाझेंना आम्ही सांगितलेलं की जाऊन मनसे गिऱ्हाईकांना घेऊन फिरावं. आम्ही सांगितलेली 8 जूनची दिशा सायलेंटची पार्टी करावी. आम्ही सांगितलेलं सुशांत सिंग राजपूत बरोबरच्या घरी जावं. आम्ही सांगितलेलं की संजय राठोडनी पूजा चव्हाण बरोबर बसावं. हे आम्ही सांगितलेलं. आता महाराष्ट्राविरुद्ध देशाविरुद्ध अशा पद्धतीच्या हरकती हे करतायत, कारवाई हे लोक करतायत आणि त्याच्या बद्दल अगर विरोधी पक्ष म्हणून अगर भारतीय जनता पक्षाने बोलायचं पण नाही तर मग हे आम्हा लोकांना जमणार नाही. जी सत्य परिस्थिती आहे ती ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी ह्या अधिवेशनामध्ये मांडली तसे आमचं कर्तव्य आहे. हे आमच्या देशाबद्दल असलेलं प्रेम आहे आणि त्याबद्दल आम्ही बोलतच राहणार. मग त्याच्यामध्ये महाविकास आघाडी हा विषय येत नाही. देशा आणि राज्याबद्दल जे कोण काय अशा पद्धतीची कारवाई करतील, अशा पद्धतीचे मुवमेंट करतील, आम्ही त्याबद्दल बोलणार. काल तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये एक आरोप केला की पश्चिम उपनगरात नेता आहे, त्याच्यावर अनिल परब यांना विचारलं असता ते असं म्हणाले की त्या नेत्याचं नाव सांगा, तुम्ही उगेच खोटे नाटे आरोप करू नका. थेट त्यांनी तुम्हाला आव्हान दिले की नाव. पण त्यांनीच कशाला आव्हान केलंय मला हे कळत नाही. पश्चिम उपनगरातले म्हणजे उपनगरातले नेते म्हणजे अनिल परब असा आहे का? ते स्वतः आपण काल पत्रकार परिषदेत बोलले की आम्ही कुठल्याही कारवाईच्या समोर जाण्यासाठी तयार. आम्ही म्हणजे कोण? म्हणजे उपनगरातले नेते आम्ही समजायचं ते अनिल परब होते का? युवा मंत्री बोलले तर आदित्य ठाकरे स्पष्टीकरण देतात, उपनगरचे नेते बोलले तर अनिल परब स्पष्टीकरण देतात. ह्यांना नाव घ्यायचीच गरज नाही. मग त्यांनी उलट स्पष्टीकरण द्यावं. अगर ते स्वतः बोलतायत की उपनगरातला मी एकमेव नेता आहे तर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं की टेलिग्रामचे चॅट सचिन वाझेंबरोबर त्यांचेच होते का, हे त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ना. आमचं म्हणणं आहे की पुरावे असतील तर तुम्ही यंत्रणेकडे द्यावं आणि देणार आम्ही. खोटे नाटे आरोप करून आमचं करिअर उद्ध्वस्त करू नका. माझं म्हणणं आहे की जे आमचे पुरावे, काल पत्रकार परिषदेमध्ये काय बोललो मी, तपास यंत्रणेकडे मी जी माहिती दिलेली आहे. मी सांगितले माझ्या ही जी माहिती आहे ती तपास यंत्रणेने त्याच्याबद्दल तपास करावा. मी कोणावर आरोप केले नाही. पण IPL बेटिंग संदर्भात आणि जो माणूस अतिरेकी कारवाईमध्ये आज मर्डरच्या चार्जमध्ये अटक आहे त्याच्याबरोबर अगर अशा पद्धतीच्या एका व्यक्तीचे संबंध असतील, त्याच्याबद्दलचे कन्व्हर्सेशन असतील तर तपास यंत्रणेने चेक करावं आणि तशी माहिती आणि तसा संवाद आम्ही तपास यंत्रणेवर ठेवू ना. ह्यांना कशाला स्पष्टीकरण द्यायचे? आमची कुठे बांधिलकी आहे का? नाही बांधिलकी आहे. म्हणून कुठल्याही पद्धतीचे आरोप अगर राणे कुटुंबावर परत केले तर मग रमेश मोरे पण निघणार, मग सोनू निगम पण निघणार, मग नंदकुमार चतुर्वेदी पण निघणार. म्हणून कोणाबद्दल बोलताय ह्याच्याबद्दल विचार करा. कारण तुम्ही जेव्हा अंड्यात होता तेव्हा आम्ही बाळासाहेबांची सेवा करत होतो, एक लक्षात ठेवा. तर आणखी एक प्रश्न, सचिन वाझे प्रकरणात सातत्यानं असं म्हटलं जातं की सरकारची बदनामी केली जाते. काल चर्चाही झाल्या गृहमंत्र्यांना हटवण्याच्या, परंतु त्याच्या पुढे काही झालं नाही. तुम्ही जसं म्हटल्यामुळे शरद पवार नाराज असल्याचीही चर्चा झाल्या, पण पुढे काही होताना दिसत नाही. लक्षात घे, तो सरकारचा विषय आहे. आज आम्हाला ही कारवाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने झालं पाहिजे. कारण का आज त्याच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे, मुंबई पोलिसांची बदनामी झालेली आहे, देशाची बदनामी झालेली आहे. कारण का मुकेश अंबानी हे काही लहान व्यक्ती नाही आहेत. आज जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचं नाव आहे. आज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि अशा व्यक्तीच्या घराच्या बाहेर त्याचं कुटुंबात अगर संरक्षण नसेल तर मग सामान्य मुंबईकरांना मोजायला पण नको. म्हणून अशा पद्धतीच्या कारवाया भविष्यामध्ये होता कामा नये. ही शाश्वती कोणच देत नाहीये. हा विश्वास नागरिकांना कोणच देताना दिसत नाहीये. जे देवेंद्रजी आणि आम्ही सगळेजण करतोय हे देशाच्या विरुद्ध अगर कोण
कारस्थान रचत असेल तर त्याला आम्ही उघडं पाडायचं नाही? मग आम्हाला लगेच नोटिसेसची धमकी दिली जाते, आम्हाला लगेच डेफेमेशनची धमकी दिली जाते. मग अशा गोष्टी आम्ही देशामध्ये चालून देणार नाही. थँक्यू. जसं एक कोविडला लागून प्रश्न आहे. काय कशाला याच्यातून डायव्हर्ट करतो? राहून दे ना, हाच विषय चालून दे ना. काय होणार, हा तो परत विषय डायव्हर्ट होऊन जाणार. तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं मीडियाला ओळखता. तर आपण बघतो आहोत माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचं नितेश राणे म्हणतायत. मात्र आमच्यावर जर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही देखील अनेक प्रकरणं बाहेर काढू शकतो असा थेट इशारा नितेश राणे यांनी शिवसेनेला दिलेला आहे. आमच्या कुटुंबियांवर नाहक आरोप करू नका, अन्यथा आम्हाला देखील अनेक अंडीपिल्ली माहिती आहेत, अनेक नावं, अनेक प्रकरणं आम्हाला बाहेर काढायला भाग पाडू नका असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झालेली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.